सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 5 अस्तिकायांचं वर्णन केलं. आता जे द्रव्य अस्तिकाय नाही अशा कालद्रव्याचं वर्णन करतायत. 102 गाथा बघत होतो आपण. एदे कालागासा दम्मा दम्माय पोगला जीवा लभंती दौवसन्नं कालसदुनथिकायत्तम. काय सांगितलं त्याच्यामध्ये? विधी रूपाने कथन केलं की हे 6 द्रव्य आहेत. कुठले? जीव, पुद्गल, धर्म, आकाश, काल हे सर्व द्रव्य आहेत आणि सर्व अस्तिकाय रूप आहेत, परंतु कालाला कायत्व नाही असं शेवटचं चरण घेऊन सांगितलं होतं की कालद्रव्याला कायत्व नाही, म्हणजेच काल एक प्रदेशी आहे, बहुप्रदेशी नाही. मग त्यासाठी प्रवचनसारची गाथा वाचायची होती मला काल, तर त्यात पण त्यांनी अशीच कथन घेतलंय की कालद्रव्याला कायत्व नाही. आवाज खूप कमी येतोय. सगळ्यांनाच कमी येतोय का? लिव्ह करून परत जॉईन. बरोबर येतोय. लिव्ह करून परत जॉईन करा. ज्यांना आवाजाचा डिस्टर्बन्स आहे त्यांनी परत लिव्ह करा मीटिंग आणि परत जॉईन करा. काय चाललं होतं की कालद्रव्य एक प्रदेशी आहे ह्याचं कथन केलंय. 138 गाथेपासून सुरू झालंय प्रकरण. नुसतं हिंदी वाचते, काय घेतलेलं आहे ते. अब कालाणु अप्रदेशी ही है ऐसा नियम करते हैं. समोदु अपदेशोपदेश में तस्सदौवजादस वदिवददोसो वट्टदी पदेश मागासदौवस. काय सांगितलं? समय म्हणजे काल. समय अपदेशो अप्रदेशी आहे. प्रदेश मात्र पुद्गल परमाणु आकाश द्रव्य के प्रदेश को मंद गति से उल्लंघन कर रहा हो तब वह वर्तता है, अर्थात निमित्त भूततया परिणमित होता है. म्हणजे जेव्हा परमाणु आकाशाच्या प्रदेशावर एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर गमन करतो त्यावेळी तिथं हे कालद्रव्य निमित्त रूपाने वर्तनेमध्ये मदत करतं. परमाणु आकाश द्रव्य के प्रदेश को मंद गति से उल्लंघन कर रहा हो तब वह वर्तता है, अर्थात निमित्त भूततया परिणमित होता है. म्हणजे निमित्त रूपाने कालद्रव्याचं परिणमन तर चालू आहे आणि ते परमाणूच्या एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर उल्लंघन करून जाण्यासाठी निमित्तभूत असतं. काल द्रव्य से प्रदेश मात्र होने से अप्रदेशी ही है, म्हणजे बहुप्रदेशी नाही. और उसे पुद्गल की ते सांगितलं, प्रदेश मात्र असल्यामुळे अप्रदेशी आहे. एक प्रदेशी म्हणा नाही तर अप्रदेशी म्हणा, म्हणजे एक प्रदेशाला अप्रदेशी पण म्हणलं जाते. काय म्हणले अजित काका? मला इथं बसवलंय आणि तुम्ही इथं बसलाय. कालद्रव्य गिरायकाला सांगताय काय अप्रदेशी आहे? सांगा. कालद्रव्य हा त्या छोट्या मंजूताईंना पण बसवा असं सांगते जयश्री मा. ऐकायला सांगा. तर ते त्यांना काहीतरी जरा हिअरिंग प्रॉब्लेम आहे म्हणून ते ऐकत नाहीत बहुतेक. हां ऐकतेच, समोर बसवत जा, जेवढं ऐकायला येईल तेवढं चांगलं आहे. तर आम्ही ऐकतो, त्यांना सांगा म्हणा. तर अप्रदेशी आहे हे कशासाठी म्हणलं? 2 प्रकारचे निषेध असतात माहिती आहे? कसले 2 प्रकारचे प्रतिषेध? पर्युदास प्रतिषेध आणि प्रसज्ज प्रतिषेध असे 2 नावं आहेत. कधी ऐकलेलं असतील तर
माहिती राहू देत. काय म्हणलं? प्रसज्ज प्रतिषेध आणि परिउदास प्रतिषेध कशाला म्हणायचं? कोणाला माहित आहे? आलाय बहुतेक प्रवचन सार मध्ये एकदा प्रकरण काहीतरी आम्हाने सांगितलं अनेक वेळा. काय म्हणायचो? प्रसज्ज. बरोबर. तर प्रसज्ज प्रतिषेध म्हणजे सर्वथा निषेध आणि परिउदास प्रतिषेध म्हणजे कथंचित निषेध असतो. काय कळलं? उदाहरण दिलं त्याच्यासाठी की प्रसज्ज प्रतिषेध म्हणजे काय? जसं जीव नाही, प्रसज्ज प्रतिषेध की काय म्हणायचं? पुद्गल अचेतन आहे म्हणजे सर्वथा अचेतनच आहे ना ते, त्याच्यामध्ये काय बाधा नाही आहे. हा, चेतना नाही हा प्रतिषेध झाला, म्हणून सर्वथा अचेतन म्हणलं तर चालतंय. किंवा काय म्हणायचं? हा, जीव अज्ञानी आहे. कुठला निषेध झाला हा? ज्ञानरहित आहे. कोणी जीव ज्ञानरहित आहे असं म्हणत असताना परिउदास प्रतिषेध म्हणायचं त्याला. म्हणजे सर्वथा ज्ञानरहित नसतो जीव. कुठलाही जीव असू दे त्याच्याजवळ थोडं तरी ज्ञान असतंच. म्हणजे अक्षरचा अनंतवा भाग म्हणलं ना, काय अक्षर ज्ञान, पर्याय ज्ञान वगैरे जे सांगितलं जातं, तर ते आंशिक का असे ना, ते ज्ञानाचा उघाड असतोच कुठल्याही जीवाजवळ. हा, अन्यथा जर तिथं म्हणलं की जीव ज्ञानरहित आहे म्हणजे प्रसज्ज प्रतिषेध केला तर जड होऊन जाईल जीव, पण जीवाला ज्ञान असतंच. म्हणून तिथं म्हणलं परिउदास प्रतिषेध. जेव्हा जीवाला ज्ञानरहित म्हणलं त्यावेळेस तिथं कथंचित निषेध आहे, सर्वथा निषेध नाही. किंवा दुसरं उदाहरण सांगितलं की ती स्त्री काय म्हणते? उदररहित आहे. कुठला निषेध झाला सांगा? कोणी वान स्त्री आहे जिला की पुत्र होत नाही, तर तिला म्हणलं गेलं ती उदररहित आहे. कुठला प्रतिषेध झाला? परिउदास प्रतिषेध. कारण सर्वथा पोट नाही आहे असं तर नाही आहे, फक्त तिच्यामध्ये पुत्र उत्पत्तीची क्षमता नाही आहे, म्हणून तिथं परिउदास प्रतिषेध झाला. त्याप्रमाणे इथं सांगतायत की कालद्रव्य अप्रदेशी आहे. कुठला प्रतिषेध आहे सांगा? परिउदास प्रतिषेध. का? प्रदेश रहित. हा, प्रदेश रहित असं कुठलंही द्रव्य नसतं. मग अप्रदेशी आहे म्हणत असताना बहुप्रदेश नाही आहेत या अपेक्षेने अप्रदेशी म्हणलं. समजलं? म्हणून अप्रदेशी म्हणजे एक प्रदेशी आहे पण दोन किंवा अधिक प्रदेशी नाही, म्हणून अप्रदेशी आहे असं म्हणलं. कळलं काय म्हणलं? जय श्रीमा. काल द्रव्य द्रव्य से प्रदेश मात्र होने से अप्रदेशी ही है आणि बाकीची सगळी द्रव्य प्रदेशवान आहेत असं म्हणलंच आहे या वाक्याच्या अपेक्षेने. पण कालद्रव्य अप्रदेशी आहे. असं कधी होणार का की एक द्रव्य तर आहे पण त्याला प्रदेश नाही आहेत? हा, कुठलीही वस्तू असू दे त्याला काय ना काय त्याचं क्षेत्र आहेच, त्यामुळं ते द्रव्य आहे तर त्याला पण प्रदेश आहेतच. तर कालद्रव्य अप्रदेशी है और उसे पुद्गल की भांति पर्याय से भी अनेक प्रदेशीपणा नहीं है. जे सगळं आपण बघितलं ना पंचासिकामध्ये, थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये आचार्यांनी ह्याच्यात पण सांगितलं. प्रवचनसारची 138 गाथा आहे. क्योंकि पुद्गलाच्या समान पर्यायाने सुद्धा अनेक प्रदेशीपणा नाही कालद्रव्याला. म्हणजे परमाणू एक प्रदेशी आहे पण ते बहुप्रदेशी होऊ शकतं. तसं कालाणू एक प्रदेशी आहे पण त्याच्यामध्ये बहुप्रदेशी होण्याची योग्यता नाही. क्योंकि परस्पर अंतर के बिना प्रस्तार रूप विस्तृत प्रदेश मात्र असंख्यात कालद्रव्य होने पर भी परस्पर संपर्क न होने से एक एक आकाश प्रदेश को व्याप्त करके रहने वाले कालद्रव्य की वृत्ति तभी होती है कि जब प्रदेश मात्र परमाणु उससे व्याप्त एक आकाश प्रदेश को मंद गती से उल्लंघन करता है. एवढं सगळं वाचलेलं तुम्हाला सगळं समजलं असणारच. मग म्हणून शास्त्र समोर येऊन बसायचं असते.
काय सांगितलं की प्रस्तार रूपाने पसरलेले आहेत, म्हणजे काय म्हणायचं आहे, असंख्यात कालद्रव्य समस्त लोकाकाशात फैलले हुए है, बरोबर. एक एक कालाणू आहे तो संपूर्ण लोकाकाशामध्ये पसरलेला आहे, व्याप्त झालेला आहे, त्याला प्रस्तार शब्द वापरला. उनके परस्पर अंतर नहीं है, म्हणजे प्रत्येक कालाणू परस्पराशी इतक्या निकट आहे की मध्ये जरा सुद्धा अंतर नाही आहे. क्योंकि प्रत्येक आकाश प्रदेश में एक एक कालद्रव्य रह रहा है. आकाशाचे प्रदेश जेवढे आहेत, जसे आहेत, त्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू असा व्याप्त आहे. त्यामुळं असं एक पण आकाश प्रदेश नाही आहे की जिथं कालद्रव्य नाही आहे किंवा जिथं असं काय गॅप राहिलेली आहे. म्हणून सांगितलं त्यांनी की परस्पर अंतर के बिना प्रस्तार रूप, म्हणजे पसरलेले आहेत, विस्तृत प्रदेश मात्र असंख्यात कालद्रव्य असताना सुद्धा, किती कालद्रव्य आहेत, असंख्यात, म्हणजे कालाणू असंख्यात आहेत जे लोकाकाशाच्या संपूर्ण प्रदेशामध्ये पसरलेले आहेत. एकत्र अखंड, आपलं द्रव्य अखंड आहे, असंख्यात प्रदेशी एकच, त्यांचं पण अखंड एक प्रदेशीच आहे की. म्हणजे जसं आपलं असंख्यात प्रदेशी एक द्रव्य आहे अखंड, तसं कालद्रव्य हे एक प्रदेशी अखंड द्रव्य आहे. म्हणजे आपल्यामध्ये तुम्ही काउंट करायला जाताना असंख्यात प्रदेश म्हणले जातील, पण द्रव्य किती आहेत तिथं, जीवद्रव्य एकच आहे तो. म्हणजे प्रत्येक, म्हणजे हे पण जरा समजून घ्यायला पाहिजे की माझं जीव आत्ता या शरीरात आहे तर तो किती प्रदेशी आहे, असंख्यात प्रदेशी आहे. या शरीराच्या आश्रयाने किती जीव आहे, तो किती जीव आहेत, अनंत जीव आहेत. आता निगोदी जीव असतील तर बाहेर जरी ते सुद्धा, किंवा शरीराच्या मध्ये असणारे कोण ते WBC RBC हे सगळे, किंवा एन्झाईम्स आहेत, बॅक्टेरियाज आहेत, काय जे सगळे व्याप्त आहेत ना कुठं कुठं, सगळ्यांचे प्रदेश किती आहे तो, म्हणजे ते जरी काय म्हणायचं कमी प्रदेशात आहेत तरी सुद्धा त्यांचे असंख्यात प्रदेश आहेत. निगोदी जीवाची अवघानं बघतो आपण, सगळ्यात कमी आहे मिनिमम, तरी सुद्धा त्याचे प्रदेश किती आहेत, असंख्यात प्रदेश आहेत. तेच सांगता येतं. म्हणजे एक अखंड द्रव्य आहे हे बघा, आणि त्यांनी किती जागा व्याप्त केली आहे हे बघा. भलेही ते कमी जागेत स्थित असतील तरी सुद्धा त्यांचे असंख्यात प्रदेश असतात. भलेही ते लोकाकाश प्रमाण पसरले तरी सुद्धा असंख्यात प्रदेश आहेत. तर कालद्रव्य सांगतायत की असंख्यात असताना सुद्धा परस्पर संपर्क न करता एक एक आकाश प्रदेशाला व्याप्त करून राहतात, बरोबर. आकाश द्रव्याच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू आहे, असे विस्तृत असंख्यात कालद्रव्य पूर्ण लोकाकाशामध्ये व्याप्त आहेत. कालाणु की परिणति तभी निमित्त होती है जब प्रदेश मात्र परमाणु कालाणु से व्याप्त एक आकाश प्रदेश को मंद गती से उल्लंघन करता है. म्हणजे कालाणूला निमित्त कधी म्हणणार, कालाणू तर आपल्या जागी बस आपलं काम करायला लागलंय, त्याला तुम्ही निमित्त कधी म्हणता तुमच्यासाठी, जेव्हा कार्य माझ्यात घडलं तेव्हा तिथं ते असलेलं माझ्यासाठी निमित्त आहे असं म्हणलं जातं. मग ते उदाहरण देऊन सांगतायत त्यांनी की परमाणू जेव्हा एका प्रदेशावरून दुसऱ्यावर गेला त्यावेळी तिथं तो कालाणू त्या परमाणूच्या गतीमध्ये निमित्त म्हणला गेला, परिणमनामध्ये, गतीमध्ये नाही. काय म्हणले अजित काका, परिणमन कोणामध्ये झालं, परमाणूचं परमाणूमध्ये झालं, कालाणूचं कालाणूमध्ये झालं, पण परमाणूला निमित्त आहे तो कालाणू असं केव्हा म्हणलं जाणार, जेव्हा मंद गतीने तो एका प्रदेशावरून दुसऱ्यावर असं उल्लंघन करेल तेव्हा. समजतंय का नाही, मला काय असं शंका दिसायला लागली चेहऱ्यावर. बरं, इथलं हे वाचते मी भावार्थ अजून एकदा. लोकाकाश के असंख्यात प्रदेश है, बरोबर. एक एक प्रदेश में एक एक कालाणु रहा हुआ है. वे कालाणु स्निग्ध रुक्ष गुण के अभाव के कारण रत्नों की राशि की भांति पृथक पृथक ही रहते हैं. कालाणूमध्ये स्पर्श सगंध वर्ण नाही, स्निग्ध रुक्षत्व गुण नाही, त्यामुळे ते कितीही जवळ आले तरी सुद्धा एकमेक होत नाहीत.
त्याच्यावरून आपल्याला बोध मिळतो की माझ्यामध्ये सुद्धा स्निग्ध वृक्षत्व गुण नाही आहे, त्यामुळं मला एखाद्याशी किती प्रीती झाली, त्याच्या मी कितीही निकट राहिलो तरी सुद्धा तो माझ्या रूप होत नाही, माझ्याशी बद्ध होऊन एकमेक होत नाही. हां, त्यामुळं कर्माशी सुद्धा माझा बंध होत नाही, कारण माझ्यामध्ये त्या कर्मांना बांधण्याची शक्तीच नाही आहे, स्निग्ध वृक्षत्व नाही. म्हणून कितीही ते निकट आले, कितीही तुम्हाला उदय देत आहेत असं वाटलं तरी सुद्धा ते कर्म भिन्न आहेत. तर कालाणू स्निग्ध वृक्षत्वाच्या अभावाच्या कारणाने रत्नांच्या राशीप्रमाणे पृथक पृथकच राहतात. पुद्गल परमाणु की भाती परस्पर मिलते नाही है. एवढं समजलं? पुद्गल परमाणू जर जवळ येतील एकमेकांच्या तर कधी बांधले जातात हो? कोण कोणाला बांधलं जातं, कधी बांधलं जातं, कंडिशन सांगा. काय दोन? काय दोन? काय म्हणायचं दोन म्हणजे? म्हणजे त्याच्यामध्येच बांधलं जातं. दोन परमाणू त्याच्यापेक्षा जेव्हा दोन अविभाग प्रतिच्छेदचा डिफरन्स असेल, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये दोनचा डिफरन्स असेल शक्तीमध्ये, तेव्हा ते हे जॉईन होतात. म्हणजे जरा उदाहरण सांगा. म्हणजे एका परमाणूचं एक अविभाग प्रतिच्छेद शक्ती असेल आणि दुसऱ्याची 3 असेल तरच ते स्कंदरूप नाही. दोन आणि चार. हाय थोडस माय बरोबर आहे. 2 आणि 4. म्हणजे एक परमाणूवाला, एक अविभाग प्रतिच्छेदवाला परमाणू तर कधीच बांधला जात नाही. मग जे काय समजा 2 अविभाग प्रतिच्छेद असतील त्या परमाणूमध्ये, तर त्याच्यापेक्षा 2 ने अधिक असणाऱ्याशीच बंध होतो. समजा 2 परमाणू जवळ आलेत, म्हणजे त्यांनी सांगतायत ना, कशासाठी सांगते मी हे, की जवळ आलेल्या 2 परमाणूंचा बंध होऊ शकतो पण कालाणूंचा बंध होत नाही. जर असं काय काम करत असलं तर स्थिरतेने ऐकाल्याशिवाय समजणार नाही. म्हणजे मी काहीतरी बंद करत राहणार आणि तुम्ही काहीतरी दुसराच बंद करत राहताल. म्हणजे एक कालाणू आणि दुसरा कालाणू परस्पराच्या खूप निकट आलेत पण तरी सुद्धा ते एकमेकांशी बद्ध होत नाही. पण एक परमाणू आणि दुसरा परमाणू जवळ आला तर त्यांचा बंध होतो. पण कधी होतो? जर त्यांच्यामध्ये 2 ने अधिकता किंवा कमी असेल तरच. त्याच्याशिवाय ते पण बांधले जाणार नाहीत. जरी 2 परमाणू जवळ आले तरी सुद्धा समजा त्यांच्यातला अविभाग प्रतिच्छेदांचं अंतर जास्त असेल, एखाद्याच्यात 10 आणि एखाद्याच्यात 20 असतील अविभाग प्रतिच्छेद, तर ते एकमेकांशी बांधले जाणार नाहीत. 2 परमाणू नाही म्हणायचं वैशालीताई, एका परमाणूचा बंध होतो की नाही. म्हणजे मला फार शंका आल्या होत्या जेव्हा मी शिकायला बसले पहिल्यांदा ना, की अविभाग प्रतिच्छेद म्हणायचं हे नव्हतं समजलं. अविभाग प्रतिच्छेद 2 ने अधिक असताना बंध होतो हे सांगितलेलं ना तिथं. तर मी विचार केलं की एक परमाणू असतो न जगन्य गुणांना म्हणतो ना, म्हणजे काय, जगन्य गुणवाल्याचा बंध होत नाही. मग मला असं विचार यायचं की एक परमाणू कधीच बांधला जात नाही असं असतं का? मग असे तर ते परमाणू अनादि अनंत फ्रीच राहतील, कधी ते कोणाशी बद्ध होतच नाहीत. पण असं तर शास्त्रात वर्णन येत नाही. सगळ्या परमाणूंना आपण भोगून झालंय असं सांगितलं गेलं परावर्तनांमध्ये. मग कसं काय असं? जर असं त्याच्यात जिज्ञासा उत्पन्न झाल्यावर मग त्याचं सर्च झालं आणि मग समजलं त्यातनं. एक परमाणू न जगन्य गुणांना या सूत्राचा अर्थ काय, जगन्य गुणवाल्या परमाणूचा बंध होत नाही. पण जगन्य गुण सोडून 1 ने अधिक असेल तर त्याचा इतरांशी, जे 2 ने अधिक असणारे परमाणू आहेत त्यांच्याशी बंध होऊ शकतो. म्हणून जगन्य गुण म्हणजे काय, त्याच्यातले अविभाग प्रतिच्छेद. एवढं समजून घ्या. म्हणजे जगन्य म्हणजे एकच की, पण जगन्य गुण म्हणजे एक अविभाग प्रतिच्छेद किंवा मिनिमम अविभाग प्रतिच्छेद असं म्हणा. काय तर त्यांनी घेतलं एके ठिकाणी खुलासा करताना, अशी एक क्वांटिटी आहे की सगळ्यात मिनिमम अविभाग प्रतिच्छेद ज्याच्यात असतील तेवढ्याचा कोणाशीही बंध होत नाही. मग त्याच्याहून 2 ने अधिक असणाऱ्याचा कोणाशी बंध होऊ शकतो. असं विशिष्ट एक संख्या आहे ती अविभाग प्रतिच्छेदांची, तेवढ्या संख्यावाल्यांचा कोणाशी बंध होत नाही, त्याला जगन्य गुण म्हटलं. असंच ना दीपाली भाभी? एकदा झाली होती शंका आपली. मग
एकचं कोणाशी बंद होत नाही का? हा, नाही होत. मग कसं काय तो कधी बांधला जातो का नाही जात? मग जगन्य गुणवाल्याचा बांधला जाणारच. जगन्य गुणवाल्याचा बांधला जाणार. कधीही बंद होत नाही. मग तो परमाणू अनादि अनंत फ्री राहतो का? ह्याचं उत्तर द्या. नाही, त्याच्यात सद्गुणी हानी वृद्धी आहे ना, त्यामुळे ती शक्ती कमी जास्त होतच राहते. सगळे ज्ञानी आहेत. काय म्हणले? जगन्य गुणवाल्याचा बंध होत नाही हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. मग तो परमाणू अनादि अनंत फ्री राहतो का? कधीच बंधाला प्राप्त होत नाही का? तर प्रतिसमयाला परिणमन चालू आहे त्या परमाणूमध्ये. षटस्थानपदी हानिवृद्धी चालू आहे. त्याच्या निमित्तात त्या विभाग प्रतिच्छेदांमध्ये कमी जास्त होऊ शकते. कमी जास्त झालं की लगेच दुसऱ्याशी जाऊन बद्ध होऊ शकतो. जसं माझ्यामध्ये वितरागता आहे, स्वभाव आहे. जेव्हा मी स्वतःला जाणतो त्यावेळेस पर्यायामध्ये पण ती वितरागता प्रगट होते. पण परिणमन चालू आहे, दुसऱ्या समयाला लगेच रागी होतो की लगेच दुसऱ्याशी बद्ध होतो. हो म्हणा. हो म्हणतात काका. म्हणजे विकल्पात आलो की लगेच इतरांशी रागद्वेष सुरू होतात. म्हणून सांगतायत काय? जगन्य गुणवाल्या समान राहावा. जसं तो परमाणू आपल्यामध्ये राहतो तसं आपल्याला सुद्धा शुद्ध ज्ञानामध्ये राहायचं आहे. तर आपण कोणाशीही बद्ध होणार नाही, रागीद्वेषी होणार नाही. षटगुण हानिवृत्तीमध्ये त्याच्या अविभाग प्रतिच्छेदामध्ये जे कमी जास्त होतं आणि जेव्हा तो जास्त होतं त्यावेळेस तो बद्ध होतं का? तेच ना, एकने अधिक एक परमाणू एक अविभाग प्रतिच्छेद असणाऱ्याचा बंध होणार नाही. आता एक म्हणायला लागले मी, समजून घ्या. जगन्य अविभाग प्रतिच्छेद असणाऱ्याचा बंध होणार नाही. समजा ही 4 संख्या असेल जगन्य अविभाग प्रतिच्छेदांची. ह्याच्यामध्ये परिणमन झाल्याच्या निमित्तात काय झालं? एखादा अविभाग प्रतिच्छेद वाढला, 5 झाले, तर 5चा बंध होऊ शकतो 7 वाल्याशी. असं त्याचं परिणमन झालं की त्याच्यामध्ये अविभाग प्रतिच्छेद वाढतात आणि मग त्याचा बंध होऊन ते पण स्कंदाला प्राप्त होऊ शकतं. त्याप्रमाणे कालाणूमध्ये स्पर्श रसगंध वर्णगुण नाहीत, स्निग्ध वृक्षत्व नाही, म्हणून ते नियमाने अनादि अनंत एकटाच राहतो. कोणाशीही बद्ध व्हायला जात नाही, बद्ध होऊ शकत नाही, हे सांगितलं. पुद्गल परमाणू. मला एक प्रश्न होता आत्ताच्या रिलेटेड. समजा एखादा स्कंद आहे, माझ्यासमोर बसा की. त्यातला जो मी ताई माझ्यासमोर बसा, म्हणजे मला शंका समजते. नाही, चांगल्या कंडिशनवर नाही. चांगल्या कंडिशन मध्ये बसायचं असतं, मग शास्त्राला बसलोय ना. बोला. हा, नक्की. एखादा स्कंद आहे आणि त्याच्यातल्या परमाणूचं हे षटस्थान वृद्धी हानी झाल्यावर त्याचं जगन्य हे झालं, काय म्हणतात, अविभाग प्रतिच्छेद झाला. मग तो गळ आहे का? मग तो स्कंदातून बाहेर पडेल? हा, हे घेतलं होतं एकदा आपण. म्हणजे फार ते डिस्कशन झालं, त्यातून हे कन्क्लुजन निघालं होतं की एखादा परमाणू स्कंदातून बाहेर कधी पडतो? हा, जसं भेद संघात उत्पद्यन्ते म्हणतो ना, परमाणूची उत्पत्ती कधी होते? एकतर स्कंदाची येते, भेदाने नाही तर संघाताने होते. पण परमाणूची उत्पत्ती कधी कधी होते? भेदाद अणुः. भेद झाल्यावर, स्कंधातून भेद झाला तर तो अणू बाहेर पडतो आणि तो स्वतंत्र होतो. पण कधी बाहेर पडतो? जेव्हा त्या जगन्य झाल्यावर. हा, म्हणजे जगन्य झाल्यावर असं म्हणा, किंवा अन्य ज्याच्याशी त्याचा बंध झालाय त्याच्याबरोबर जर 2 ने अधिक असेल तरच तिथं राहणार तो बद्ध अवस्थेत. जर त्याचं परिणमन झालं आणि त्याची संख्या कमी जास्त झाली अविभाग प्रतिच्छेदांची, तर त्यांचं बंध राहू शकत नाही. जसं पिठात पाणी घालायचं, काय झालं? कणिक झाली. आणि तुम्ही एक्सेसिव्ह पाणी घातला, काय झालं? 1 वाटी घालायचं होतं, तुम्ही 4 वाटी घातला, काय झालं? रबडी होती. तरंगायला लागलं. म्हणजे काय झालं? ते बद्ध राहिलं नाही ना, सुटले. ते पिठाचे परमाणू जे असतील, काय ते पार्टिकल्स असतील, ते विखरले एकमेकांपासून, असे बद्ध एकमेकांना नाही राहिले. स्थूल उदाहरण घ्या बरं का, कारण ते काय स्निग्ध रूपाने एकमेकाशी अटॅच असतील. पण म्हणजे म्हणायचं आहे, जसं आपल्याला
लोई पाहिजे होती, जसं ते गोळा पाहिजे होता तसा नाही राहिला, ते विखरून गेलं. तशा प्रकाराने सांगताय तिथं की जेव्हा त्या स्कंदातून तो परमाणू बाहेर पडतो तर त्याच्यामध्ये परिणमन तर सतत चालू आहे प्रत्येक परमाणूमध्ये. म्हणूनच म्हणलं की एखादा स्कंद आपण एखाद्या वेळेस बघितलेला असेल तर कालांतराने त्याला न टच करता न यूज करता सुद्धा तो तसाच नसतो राहिलेला, त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्तपणा झालेला असतो. काय झालं, समजा घरामध्ये असतील काय, आपण आता एकांच्या घरात काल मी गेले होते तर तिथं झाडं लावली आहेत, हो काय म्हणायचं, ते कुंड्या असतात ना, कुंड्यांमध्ये झाडं लावली आहेत. तर ते त्यांनी काय तिथं काम करत होते फरशीचं वगैरे म्हटल्यावर ती हलवून इकडं तिकडं ठेवली होती. म्हटल्यावर ते रोजच्या जागेवर असलेलं लगेच लक्षात येत नाही, पण हलवलं म्हटल्यावर लगेच कळतंय ना. मग त्याच्याकडे दृष्टी गेली आणि मी विचारलं, हे तर नवीन होतं, हे जुनं कसं काय झालं? म्हणजे आत्ताच तर ठेवलं होतं तुम्ही. ते म्हणले परिणमन चालू आहे. म्हणजे नवीन वस्तू नवीनच्या नवीन नाही राहत, जरी त्याला तुम्ही यूज करा, हात लावा नाही लावा तरी सुद्धा त्याच्यामध्ये परिणमन चालू आहे. त्यामुळे त्याची झीज होती आहे आणि ते जुनं व्हायला सुरुवात झाली. ज्या समयाला जाऊ दे, तुम्ही घरी आणला, खरेदी केला, वापरताय, ही गोष्ट ठेवाला, ज्या समयाला ते प्रोडक्ट तयार झालं त्याच्यापासून त्याचं परिणमन चालू आहे. जसं साडी आहे म्हणा, जेव्हा मिलमध्ये तयार झाली, नवी कोरी आहे, तिथून येऊन दुकानामध्ये राहिली, किती वर्षानुवर्ष राहिली, त्याच्यानंतर तुम्ही घेतली, सांगा ती नवीन आहे का जुनी आहे? नवीन कपडे घालताय का जुने घालताय? आत्ताचे आत्ता तयार प्रोडक्ट काय म्हणायचं, ते जर शिजवलेलं असेल घरामध्ये तर त्या भांड्यातलं ताटात घेऊन खाऊ शकतो, ते ताजं म्हणायचं. पण लगेच त्या मिलमध्ये तयार झालेलं कापड आपण लगेच अंगावर घालत नाही, त्याला नवीन म्हणताच येत नाही. कारण प्रत्येक त्या तयार झालेल्या समयापासून प्रत्येक समयाला त्याचं काय म्हणायचं झीज चालू आहे, त्याचं परिणमन चालू आहे. त्यामुळे ते जुनं तर व्हायला लागलंयच. असं तर कालाणू बघायचं आपल्याला. मग नाही, अजून एक प्रश्न, अजून जे कर्म असतात जे आपल्या स्थितीमध्ये पडलेले असतात, हो की नाही, मग ते सुद्धा बिन फळ देता, म्हणजे त्यांची उदयावली किंवा उदय नाही आलेला, पण ते स्थितीमध्ये पडलेले आहेत, मग ते त्यांचं आपोआप चालू असतं पुरणगळण बिन आपल्याला अनुभव देता, कारण ते स्थितीमध्ये पडलेले आहेत. नाही असं नका म्हणू तुम्ही. जेव्हा ते परिणाम करताय ना इथं, तर त्याच्या निमित्तात त्या कर्मांमध्ये सुद्धा कमी जास्तपणा होतोय. जसं मी आता विशुद्धी केली समजा, तर 10 वर्षांनी जे कर्म उदयाला येणार होते त्यांच्यामध्ये फेरफार झाली की नाही? म्हणजे तुम्ही म्हणता अपकर्षण झालं, उदीरणा झाली, ह्याचाच अर्थ काय? मग ते निर्जरेच्या योग्य झाले म्हणजे आत्ता येऊन उदयाला निघून चाललेत, म्हणजे त्याचं टाईम पिरियड तसं, त्यानुसार ते फळ देऊन निघून जाणार. असं तर काय तुम्हाला इथं चिकटलेलं काहीतरी मळ आहे आणि तो दिसतोय असं नाही आहे. कर्म तर फक्त त्या स्कंदामध्ये स्थित आहेत आणि ते तुम्हाला जेव्हा फळ देणार आहे तेव्हा उदयाला येत आहेत आणि आपलं परिणमन करून निघून जात आहेत. म्हणजे आपण केलेल्या परिणामाचं निमित्त आहे फक्त तिथं, त्याचं कार्य त्याच्यामध्ये चालू आहे. समजली का शंका त्यांनी काय सांगितली? त्यांनी विचारलं कर्म सत्तेत आहेत तर ते पण मग परिणमन त्यांचं चालू आहे का नाही आहे? म्हणजे तुम्ही म्हणता ना साताचं सातामध्ये संक्रमण झालं किंवा उदीरणा झाली किंवा अपकर्षण झालं, हे सगळे जे शब्द वापरतो तर त्याच्यामध्ये मी काय केलं, फक्त मी माझ्यामध्ये पुरुषार्थ केलाय, स्वभावाला जाणलंय आणि विशुद्धी वाढली माझी, त्याच्या निमित्तात त्यांच्यामध्ये काय परिणमन झालं त्या कर्मांमध्ये? नाही ते तर बद्ध होतेच की. 10 वर्षापूर्वी मी बांधले होते आणि ते पुढच्या 10 वर्षांनी उदयाला येणार होते, तर मी आत्ता केलेल्या या परिणामांच्या निमित्तात त्यांची स्थिती घटली, त्यांची निर्जरा होण्यायोग्य आत्ता ते उदयाला येऊ लागले, तर ते परिणमन त्यांच्यामध्ये झालं, त्याच्यामध्ये फक्त कारण मी, माझे परिणाम ठरले. मग तसंच समजून घ्या, त्या कर्मस्कंधातून ते परमाणू बाहेर पडायला त्यांच्यात अशा टाईपचं परिणमन झालं की त्यांचं स्कंद तुटला. म्हणजे 2 ने अधिक ते परमाणू नाही राहिले, ते अविभाग प्रतिच्छेद. काय म्हणताय? त्यालाच म्हणलं की पुरुषार्थ.
नाहीतर मग जसे जेवढे बांधले सत्तेत तसेच राहत असते तर मग मोक्षाला जायचं अवघडच झालं असतं. हा बरोबर आहे ते पण. हा मिथ्याच्या अवस्थेत अनादी काळापासून कर्म बांधले ते तसेच तेवढ्याच काळाने ते फिटणार, त्याच्यात परिणामच नाही म्हटलं तर शक्यच नाही. म्हणजे सत्तेतलं परिणामन सतत चालू आहे वर्तमान पुरुषार्थावर. मग असंच एक उदाहरण सांगितलं त्यांनी काय, समयसारच्या 168-69 गाथेमध्ये, पक्के फलम मी पडिये जहण फलम बज्झे पुणो विंटे. जसं म्हटलं की पक्व झालेलं फळ झाडावरून पडतं, त्याला पुन्हा झाडाला लावा, डिंकाने लावायचं काय, नाही लावू शकत. मग तसं सांगितलं, पक्के फलम मी पडिये, उदयात आलेले कर्म परत ते बद्ध होत नाही. म्हणजे एकदा उदय आला ते निघून गेले तर म्हणजे त्यांच्यामध्ये झालेलं परिणमन आहे ते समजून घ्या की बंध अवस्थेमध्ये राहण्यायोग्य नाही राहिले. म्हणजे त्यांच्यामध्ये कमी जास्त जे काय षटस्थानपतीत हानिवृत्ती झाली तर त्याच्या निमित्तात त्यांची आता ती स्कंदरूप अवस्था नाही राहणार, किंवा ते तुमच्याशी बद्ध राहण्यायोग्य नाही आहेत आणि ते विखरून दूर झाले एवढंच. किंवा ते पण उदाहरण दिलं जातं ना की पुडवी पिंड समाना पूवणी बद्धादुपच्छयातस कम्म शरीरेण दुते बद्धा सव्यविणाणीस. जसं ते काय म्हटलं, मातीचं ढेकूळ आहे त्यात पाणी घातलं आणि ते समजा ते मारलं का भिंतीवर, असं काहीतरी दिलंय ना, का वाळू मारली भिंतीवर तर ती किती वेळ चिटकती, त्या भिंतीला नाही चिटकत. पण जर त्यात पाणी घातलं त्या मातीत वगैरे तर ती माती टाकली तर त्याचा बद्ध होतो, थांबते थोडा वेळ का असे ना. मग तसं म्हणलं सम्यक दृष्टीचे जे काही भाव आहेत ते त्या कर्मांना बद्ध अवस्थेत ठेवू शकत नाहीत. म्हणजे ते कर्म नुसते येतात आणि निघून जातात, जसं इर्यापद आश्रव वगैरे म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टीच्या दोघांच्याही कर्मात परिणामन होत आहे, चालू आहे. ठीक आहे, ह्याचं समोरपूर्वक निर्जरा नाहीये आणि ह्याची बंधपूर्वक आहे असं. बरोबर, हा, आश्रव बंधपूर्वक त्याचं कार्य चालू आहे अज्ञानीचं. काय येऊनच येणार ना, त्यात उत्कर्षण अपकर्षण होऊ शकतं उदयाला येऊन, पण उदयाला येणारच ना, बद्ध अवस्थेत असतानाच त्याचं हे होणार नाही. नाही, बद्ध अवस्थेमध्ये काय झालं, म्हणजे आता अपकर्षण कशाला म्हणायचं, आता तुम्ही या समयात आहे, समजा किती 10 वाजताच्या समयात आहे आणि जे काय 1 वाजताच्या समयात उदयाला येणार होते ना कर्म, तर तुमच्या आत्ता विशुद्धीच्या निमित्तात ते कर्म 12 वाजता उदयाला येणार आहेत. जे 1 वाजता येणार होते ते 12 वाजता येणार आहेत. तुम्ही आत्ता 10 वाजतामध्ये आहे, तर काय झालं, परमाणूंचं उदय नाही आला तिथं आत्ता, पण त्यांची स्थिती अशी झालेली असते की घटली, मग त्यांच्यात परिणमन झालं नाही आहे का. म्हणजे असं अशा रूपाने उदयालाच यायला पाहिजे असं नाही आहे. मग उदयाला आल्यावर तर निर्जरा होणारच. बरं, ह्याच्यावरनं काल एक व्हिडिओ आलं होतं बरं का, त्याच्यामध्ये थोडंसं असं दाखवलं होतं की एक मनुष्य आहे आणि त्याचं भांडण झालं बायको बरोबर. आणि तो काय ते गरीब लोक असं काय नदीवर काम करणारे टाईप असे होते, तर त्याची नाव होती आणि त्या नावेत पाणी भरलं होतं, छोटी नाव होती अशी, आणि त्यात नावेत पाणी भरलं होतं. तर ती बायको बाजूला त्या नदीच्या काठावर भांडे धुवायला बसली होती आणि तो मनुष्य त्या नावेत पाणी साठलंय म्हटल्यावर तिच्याकडं पाठ करून उभारला होता आणि पाणी काढत होता. तो तिकडून पाणी काढतोय, ही इकडून त्या नदीतलं पाणी त्या नावेत घालते, असं दाखवलंय बरं का. मग तो काढतच राहतोय आणि ही घालत राहते त्याच्यामध्ये, कधी रिकामी होणार हो. मग खाली त्यांनी मेसेज दिला होता, म्हणून बायकोशी भांडू नका, म्हणजे आश्रव बंधपूर्वक निर्जरा चालू आहे असं तुझ्यात. निर्जरा करायची तर गुण्या गोविंदाने राहावा, नाहीतर संसार कधी संपायचा नाही. म्हणजे ते व्हिडिओ बघितल्यावर एकाने असं मेसेज टाकला होता, आश्रव बंधपूर्वक चालू आहे म्हणून. म्हणलं तर तत्वज्ञान चांगलं सुचलं. हां बरोबर. बरं चला, काय विषय व्हायचा का आपला आज? झालंय ना शांत आत्मा.
निखिलीताई क्षमा. पुद्गल परमाणूंचा परस्पर बंध होतो पण कालाणूंचा बंध होत नाही हे सांगितलं. तर आता कालद्रव्य त्या परमाणूमध्ये कसं सहकारी आहे हे सांगतायत. जब पुद्गल परमाणु आकाश के एक प्रदेश को मंद गति से उल्लंघन करता है. काय कळलं? एक प्रदेश से दूसरे अनंतर निकटतम प्रदेश पर मंद गति से जाता है तब उस उल्लंघित किए जाने वाले प्रदेश में रहने वाला कालाणु उसमें निमित्तभूत रूप से रहता है. कुठला कालाणू निमित्त आहे सांगा? 1 नंबरच्या प्रदेशावरचं परमाणू 2 नंबरच्या प्रदेशावर गेला. कुठल्या ठिकाणचा कालाणू निमित्त आहे? 1 नंबरच्या प्रदेशावर असणारा तो परमाणू पुढे गेलाय ना, त्यामुळे इथला कालाणू तिथं जात असताना त्याला परिणमनात निमित्त आहे असं म्हणलं जाणार. एक प्रदेशावर पहिल्या प्रदेशावर असणारा परमाणू तो हलून पुढे जाणार आहे. मग इथला कालाणू त्याच्या हलण्यामध्ये निमित्त काय परिणमनामध्ये निमित्त आहे. तिथं गेल्यावर तिथला कालाणू म्हणजे तुम्ही या घरात आहे तोपर्यंत या घरातलं परिणमन आपल्यासाठी निमित्त इथले कालाणू. जेव्हा आपण दुसऱ्या घरात जातोय बाजूच्या तर तिथले कालाणू. मग इथून तिथं जात असताना इथल्या कालाणूंनी मला मदत केली असं म्हणलं गेलं. जब पुद्गल परमाणु आकाश के एक प्रदेश को मंद गति से उल्लंघन करता है तब उस प्रदेश में रहने वाला कालाणु उसमें निमित्त भूत से रहता है. इस प्रकार प्रत्येक कालाणु पुद्गल परमाणु के एक प्रदेश तक के गमन पर्यंत ही सहकारी रूप से रहता है, अधिक नहीं. छान आहे वाक्य हे बरं का, म्हणजे समजलं चांगलं. काय म्हणले? प्रत्येक कालाणु पुद्गल परमाणु के एक प्रदेश तक के गमन पर्यंत ही सहकारी रूप से रहता है, अधिक नहीं. इससे स्पष्ट होता है कि कालद्रव्य पर्याय से भी अनेक प्रदेशी नहीं है. काय कळलं तुम्हाला? नाही, त्याच्या आधीच्या वाक्याचं सांगा. कालाणू परमाणूच्या एक प्रदेशापर्यंतच्या गमनातच सहकारी आहे, त्याच्यापेक्षा अधिक नाही. का? कसं? विचार करा, चालतंय. कारण तो एक प्रदेशी आहे. हा ना, पण कसं म्हणायचं त्यांना की कालाणू परमाणूच्या एक प्रदेशापर्यंतच मदत करतं. चांगला हेतू द्या का? अजून अजून एक प्रदेशीचा आहे. अजून मेन हेतू पाहिजे मला. टेक युअर ओन टाइम. आपल्याकडे आज टाइम नाही आहे. विचार करा आणि उद्या सांगा. चालतंय. 138 नंबर वाचली ना आपण आता. जरासं त्यातनं वाचा, खुलासा होईल. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की कालाणू आणि परमाणू एकाच प्रदेशावर आहेत. परमाणू पुढे गेला, कालाणू तिथंच आहे. त्या कालाणूंनी एक प्रदेशापर्यंतच्या गमनातच मदत केली. पुढच्या प्रदेशावर गेल्यावर पुढचा कालाणू मदत करणार. तर ह्या वाक्याचा जरासा मला असा खुलासा पाहिजे. बोला. कारण परमाणू जगन्य नाही ना. परमाणू जगन्य हां नाही, बंधाचं प्रकरण नाही आहे आपल्याला. फक्त परमाणू पुढे गेला तर तिथं जाण्यासाठी कालाणूंनी मदत केली हे सांगितलंय. ते वाक्य वाचा. 138 गाथेचं शेवटचं वाक्य आहे भावार्थाचं. त्याच्यावर अजून थोडंसं उद्या सांग. मदत केली म्हणजे निमित्त ना. हा ना, निमित्त आहे. तर ते तेवढ्यापर्यंत एक प्रदेशापर्यंतच मदत करतं असं का म्हटलं? बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं, पण तरी सुद्धा अजून मला त्याच्यावर खुलासा पाहिजे. जय श्रीमा. मी तुम्हाला मोक्षाला जायला मदत करणार. कुठपर्यंत मदत करणार? म्हणजे इथंपर्यंतच करणार आहे. इथंच राहणार आहे मी मध्यलोकातच. मध्यलोकाच्या वर पण नेऊ शकत नाही तुम्हाला. म्हणजे पण जसं म्हटलं की ते कालाणू एका प्रदेशावर आहे, तिथंच परमाणू आहे आणि तो परमाणू दुसऱ्या प्रदेशावर गेला.
तर त्या कालाणूंनी फक्त एक प्रदेशापर्यंतच मदत केली, त्याची पुढं नाही केली. मग तसं मला देवशास्त्र गुरूंनी मोक्षमार्ग दाखवला, मला मोक्षाला नेलं नाही, नेऊ शकत नाहीत. मदत केली कशी? इथंच मदत केली, इथंच राहिलोय मी अजून. मी जर वर गेलो तर तिथं ते मला मदत करत नाहीत वर जाण्यामध्ये. का? याचं मला उत्तर पाहिजे. थोडंसं वेगळं चिंतन म्हणून. होय ना, सांगणार तुम्ही उद्या मला. हो जाणा. हा मी प्रतिपर्यायामध्ये जाणणारा जीव आहे. कर्मांचा आणि माझा काहीही संबंध नाहीच. मी तर अबद्ध आहे, अस्पृष्ट आहे. कर्मांना बांधणे हा माझा स्वभाव नाहीच. त्या कर्मांचाही मी ज्ञाता मात्र आहे. जाननहार स्वरूप आहे जाणा. अबद्ध स्पृष्ट स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंत